अहो शांताबाई, नाही सॉरी व्हायला पाहिजे तो बाई. हे मस्त दुसऱ्याला माय पोरगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पण बाई आता पुष्पाच्या घरी गेले माय. हिची मावस बहीण आहे म्हणते पोराच्या माईची पुष्पा. पण बाई ते काही ना काही वाटतेच बाई मला. काही काळ्या करीनच बाई ते. तिला वाटते ऋतूचं लग्न झालं नाही पाहिजे, सांगून देईन त्या गोष्टी. तसेच तर ते आपल्या बायांचा राग करते आपल्या महिला मंडळाचा. ते काय चुप बसणार आहे का? आता बाई ना सुशीला कसं आहे माहिती आहे का, ते नाही सांगितलं कोणी सांगेन. आता पाय बाई गोष्टी काही लपत नसतात. पण आपल्याला आपल्या पोरीला समजणारा जरूर भेटीन. तो पोरगा जर आपल्या पोरीला समजला ना तर हा रिश्ता जरूर होईन. अगं हो शांताबाई, तू तर बरोबर राहिली. पण बाई पोरीला खरं पश्चाताप आहे त्या गोष्टीचा. पोरीनं सगळं भुललं बाई, समोर वाढली. पण त्या लोकांना पोरीला समोर जाऊ द्या माय. घडी घडी तेच ते उदाहरण समोर द्यावं नाही माय. गेलती बाई पाहून आली आता घरी. ते झाली गलती चेकून पोरीची ऐकून. पण बाई आता तिचा सुखी संसार चालू हो माय. मी तर देई मायला हेच मागतो माय, हेच रिश्ता पक्का होऊ दे बाई. काय कर माय चमत्कार, पोरीचा विवाह जोडू दे बिचारे बस. कधी बी सुशीला एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणाचं कधी वाईट केलं नाही तर देव परमेश्वर कधीच आपलं वाईट करणार नाही. हे गोष्ट लक्षात ठेव. आता कोणाचं बुरं नाही केलं, देव कधीच बुरं देणार नाही. 10 लोक जर आपलं बुरं चाहत असतील तरी ते बुरं करू शकत नाही. 10 मिळून बी आपल्या एकट्याचं काहीच करू शकत नाही. जर आपले कर्म चांगले असतील, आपले विचार चांगले असतील, आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलं वाईट होणार नाही. याच विचारानं कधी समोर चालायचं. हो शांताबाई, त्यामुळे बाई मला दिलासा आला. आता जाऊ दे बाई, जे अशी पोरीच्या नशिबात होईनच. मग नाही तर काय माय. चल मग बस. मी येतो माय. घरी धंदा तसाच पडेल आहे. मायसून एकटी आहे माय. काय काय करेन मी एकटी. लय मोठं घर बाई माय बी. काय व सुलोचना, एक खबर नाही काही नाही माय. गावातील राहिली बाई पुष्पातिया, काही खबर नाही काही नाही, अशी झाली माय. तू पाहुणचार घेऊन जरा तयार केली असते बाई म्या. किती दिवसांनी आली बाई तू माझ्या घरी. तर लग्नाच्या पहिले आली ती, नवरीन बनली होती तर माझ्या संग कुरडीन बनवून आली बाई तू. हो माय, तेही आली त्या गावात. पण खरंच लयच बाई माणसोद्याची आहे ना तू. तुला वाटते मावस बहीणची आवाज बहीण कोण लागते आपली, असं आहे बाई तुमचं. सगळ्यांना समजत ना तुम्ही. नाही ना माय पुष्पा, आता सगळी नसती बाई ना तर घरी आली असती का. तिकडे चालली गेली असती पोरगी पाहून. आता माय तू काय पोरगी पाहायला आली का? माझ्या गावात पोरगी पाहायला आली ती. कोणाची पोरगी पाहायला ती बिचारी? सुशीला दिवी लावे नाही का व? सुशीला दिवी लावे त्यांची पोरगी आहे ना माय. मस्त पोरगी आहे म्हणते, शिकलेली सवरलेली. पाहिली आम्ही पोरगी. तर हे नाही का सुशीलाबाई, तिची आत्या माय आपसात येते. तर आम्ही चालतो दुसरी पोरगी पाहिले. तर ते म्हणे माय दुसरी पोरगी पाहिल्यापेक्षा आपल्या आपसातली पाहून द्या म्हणे माय. आपसात केलं म्हणे तर काही टेन्शन राहते म्हणे माय. पोरीचं सगळे माहीत राहते म्हणे आपल्याला. चांगलं राहते म्हणे आपसात केलं तर. हो पुष्पा, मग नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं बा. आत्या होती तिची तर दाखवली पोरगी मग आम्हाला. पाहून घेतली पोरगी. तर लय मस्त आहे. पोराली पसंत आहे आपल्या. अरे देवलाल भाऊ, अरे बापरे. नमस्कार देवलाल भाऊ, कशा आले बा? हो राम भाऊ. हो राम कसे आले पा म्हटलं. इतक्या वर्षानं आले पा आपल्या घरी. नाही हो राजू, हो थोडं काम होतं. पोरगी पाहायला आलतो आपण. आपल्या यासाठी सुरतसाठी पोरगी पाहायला आलतो. अरे वा, सुरतसाठी पोरगी पाहायला आणि ते आमच्या गावात नाही. मस्त आहे. चांगले आहेत बा आमच्या गावातले लोक. पहा मग जमत असेल तर. काय चालू आहे मग बाबू तुझ्या? काका मी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर आहो. अरे वा, सॉफ्टवेअर इंजिनियर मस्त आहे बा मग तर. का हो माय सुलोचना, तुला का कोणती पोरगी दिसलीच नाही का? तिची आत्या आहे तर पोरीचा झाकला. काही माहीत आहे तुम्हाला पोरी काय आहे, कशी आहे, काय गुल खिळून बसलेली आहे ती पोरगी. बरं झालं मा घरी आल्या तुम्ही. मी सांगून राहिली माहिती तुम्हाला. ते बरोबर आहे. फुटका कांदा तुमच्या भरोशावर देऊ राहिले, ठोपून निरा. एखादी सांगते सवरती बाई मी पोरगी पाहिली राहिली, एखादी फोन करते मला, सांगते मला. काही माहीत आहे तुला? पुष्पा जाऊ दे ना, काय लय जुन्या गोष्टी करू राहिली. एका हाताचे 2 हात राहिले तसं मदत नाही करावं कोणाच्या. काय माय तुम्हाला शिकू नका मला. माई मावस बहीण आहे सगळी. मावस बहीण काही नसते. सगळं तर सगळं असते. तुम्ही नका बोलू बाई. सांग ना काय झालं हो माय, काय केलं त्या पोरीनं बापा असं? अहो सुलोचना, तुला काय माहीत नाही. जे पोरगी तुम्ही पाहून आले ना, गुंडान गावरायला त्या पोरीचे पाहून गेली तिथे. आमच्या गावात एक पोरगा आहे गोट्या नावाचं होतं, बाहेर गावून आलं तर त्याच्यासमोर फो झाली ती. सोनं लानं पैसे अदले घेऊन पाहून गेली ती. म्हटलं 2 लाख रुपये कॅश नेलं तर, सोनं नेलं तर गेली ती पाहून द्या. सांगा 8 दिवस होती म्हणते बंबईले. तिकडून आली वापस. मग काय गुल खेळले काय नाही तर तिथं आली. आणि आता तुमच्या मस्त एकटं पुरायले. आई गाव आहे हे, गावात कोण नसते बोलत. किती वर्ष पुराणे आठवण ठरतात लोक. असं झालं तर यांचं पाहून गेलं तर, याचं ढमकं झालं तर. या गलत फॅमिली ठेवू नको. ते पोरगी बिलकुल करू नका बिचारे. सत्यानारायण घराचा पुरे. अशी पोरी कोण करीन पाहून गेलेली. आता माय खरंच का हो पुष्पा, सांग बाई. लोक म्हटलं पाय आपलं फुटकं भांडं खपवायले काही करतात. सांगितलं नाही आम्हाला. आणि तिची आत्या सोपड्यात तोंडाची बुडी आमच्या मागं घुमू राहिली. आता माया बी आपसा देईन ते. माझ्या बाबाची मामी येते ना, मला सांगायचं नव्हतं की अशी गोष्ट झालेली आहे म्हणून. पोरगी पाहून गेली, राहून आली आणि ते आमच्या मस्तकी मारू राहिले का. माझ्या पोरगा किती शिकला सवरला, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणाले. आणि पाय कशी गुल खिळले पोरीनं आमच्या मस्तकी मारू राहिले. पण आई ते पोरगी वाटून नाही राहील ती अशी. पण
पुष्पा असं नको करू हं, पुन्हा लेखबाईचं हां असं नको करू. काय करू राहिले बा लेख बाय गेली ती पाहून ते हां मग तेवढं सांगू नाही का मी म्हणजे माझ्या बहिणीला फसू का हां दुसऱ्या कोणी केलं असतं सांगितलं असतं मी म्हणजे माझ्या घरातल्या घरात फसू का मी हां पहिलेली भगोडी पोरगी आमच्या माझ्या बहिणीच्या पोराला दिलेली म्हणजे माझ्याच पोरगा नाही हां सोन बनवले का माझ्या घरची भगवलेली पोरगी. बाई तसं नसते, झालं ते झालं, गलती झाली त्या पोरीची. हां पोरगी चांगली आहे ती दिसत नाही बाहेर, त्या पोरानंच काहीतरी पट्टी पडवली त्या पोरीले म्हणून ती पोरगी गेलती. आता असं नको म्हणू, चांगलं नाही वाटत. पुष्पा तुझी जर पोरगी असती त्या पोरीनं गलती केली असती तो मन कुठे असतं. मी नाही जावा पाशी 36 रंगी म्हटलं हां ते तिचीच पोरगी आहे 36 रंगी मायले की 36 रंगी आहे 36 आणि 36 72 रंगी आहे दोघी मायले की हां आणि गुल खिलोले आणि आमच्या मस्तकी मारता का आमच्या खानदानमध्ये आणि दुसरं कोणी आलं असतं पाहिले तर मी किंवा गाडी नसती केली पप्पा पण माया गणगोतात नाही पाहिजे असं पोरगी. सांग बरं माय बरोबर झालं मग बहीणच्या घरी आली मी पुष्पाच्या घरी म्हणून ते म्हटलं पुष्पा ते नाव काढलं होतं ना मी तर तोंडाचे रंग उडाले त्यांच्या हां एकामेकालाच पाहू राहिले ते त्यांना माहीत आहे ना माय ते शांती का कम आहे का ते जाडी होती ते आलजाशी ना सोरी किती ते जाडी हो माय ते समोर बोरेल ती जाडी पाई होती एक हां अशा भोबल्या तोंडाची बुचडा गिचडा बांधून वर गोल हो तेच आहे लोकांचं झाकणारी तेच आहे ते हां कुठं नाही ते एक नंबरची शांती आहे तेच ना शाईनी आहे आपल्या गावात ते आमच्या. सांगा आता पोरगी पाहून आलो आपण, पसंतही केली होती, आता काय म्हणावं त्यांना. भाऊजी काही म्हणा पण करू नका ते पोरगी आता काही म्हणू नका सध्या घरी जा नाही तर ते म्हणते आम्हीच काहीतरी सांगितलं आम्हीच काहीतरी काढी केली असंही नाही वाटलं पाहिजे. घरी जाऊन सांगा की नाही म्हणा यंदा नाही करायचं म्हणा आम्हाला पाहू म्हणा पुढच्या वर्षी पोरगा म्हणते म्हणा राहू दे असं म्हणा त्यांना. काय लेवा माय असं काय रे म्हणा जे आहे ते खरं सांगून द्या म्हणजे आमच्यापासून तुम्ही गोष्टी लपवल्या पटलं नाही आम्हाला हे आज एक गोष्ट लपवली अजून किती गोष्टी असतील तुम्ही लपवल्या असं खोटं नसतात बोलत सॉरी किती नाही तुम्ही खरं जे स्पष्ट सांगून द्यायचं होतं. हो माय ते बरोबर आहे बाई काय भेवा आपण काय दबे लाव त्यांचे नाही पटलं नाही करू रिश्ता लय चांगलं काम केलं माय पुष्पाता हां मला सावधान करून टाकलं पहिलेच. पण गलत आहे हां त्या पोरीला पाहिलं त्या पोरीसंग बोललो मी वाटलं नाही मला झाली अशी गलती पण काय करावं आता आईच्या समोर माही चालत नाही पण ते पोरगी तशी नाही वाटवली मला ते जरूर तिला त्या पोरानं फसवलं अशी. बस झालं आता काना भरणं पुष्पा राहू दे आता. भल्लंच आहे माणूस या माणसाला लागते गावातल्या लोकांच्या सगळ्यात याला वाटते याच्यात भाऊ बंदा सगळ्या गावात नाही बापा भाऊ हां बरोबर बोलली माई बहीण आता तुला मी समजून दिलं बाई आता तुझ्या हाती जे आहे ते नाही हो पुष्पाबाई मी का पागल आहो का माही त्या पोरी असून काही माझ्या घरची. चला मग निघतो बा आम्ही पाण्याचा मोसम बनून राहिला पाणी घेणे येत आपण नका होईल. बाई थांब ना माय आता आली इतक्या दिवसानं माझ्या घरी थांबून जाईन नाही ना माया ढोरं आहेत घरी हां वावराचं तुला माहिती आहे ना ते हरणं घुसतात बाई सोयाबीनात नाही हां पैशांना खाऊन घेतील माया हां आम्ही फक्त उभे आलो बाई पोरगी पाहिले लय ना बाई घरी पसारा आपल्या पडेल. हो माहिती ढोराचंही पाहा लागते बाई हां कोण ना कोणी पाहिजेच घरी. हा चला मग येतो आम्ही हां आलो की नक्की राहू तुम्ही या काही तुम्ही तर येतच ना बघायचं आमच्या घरी. बरं आता काय लग्न जुळलं की येणंच आहे मग हां हो माय 15 दिवस पहिले यायचं तू पुष्पा हो सुलोचना बरोबर येईन बाई मी येतो माय मी चल मग बाई येतो मी हां हो माय ये काय पुष्पा चांगला रिश्ता उरायला तर होऊ देती काय फरक पडला असं तुले. माझ्या गणपताला मी अंधारात नाही ठेवू शकत हां माझ्यासमोर त्या पुरुषी ढंगरे माहिती होते मला पाहून गेली ती म्हणते चला हा वाली माझ्या सांगा काय झगडा करू आता. पुष्पा झगडा नाही करू राहिलो तुला सांगू राहिलो समजून लय खराबपणाची आहेस तू एक नंबर बदमाश आहेस. यात काही नवीन गोष्ट नाही हाच मी बदमाश खानदानी बदमाश काय म्हणणं आहे मग. तुला सांग बोलणंच मूर्खपणा आहे हो बिचारे जा मग काय तुला जसं वाटतं तसं करत जाय तू. सुशीलाबाई काही काळजी नको करू हां काहीच होत नाही होऊन जाईल रिश्ता हाच हां मी काय म्हणतो रिश्ता होऊन जाईल काही काळजी नको करू मा एवढी नाही ना गंगाबाई कशी नाही करू मा काळजी बाई ना 2 लोक येऊन पाहून गेले मापुरीले कोकण लोक काळ्या करतात कोकण काय करतात नाही मापुरीचं चांगलं नाही पाहतो मा लोक सत्यानाश होईना पोर लोकांचा आता जे झालं बाई घडी तुम्ही त्याच गोष्टी लोकांना सांगता रिश्ते तोड राहिले माय आमच्या घरचे मायपुरीचं जवान पोरगी आहे हो माई कोण समजत नाही लोकांना असं मायचं मन तुटू राहिलं बाई ना. सुशीलाबाई आता तू सांग मला आपल्या हाती काही आहे का नाही लोक जे करायचे आहेत काळ्या ते लोक करतातच पण देव त्यांचंही भलं नाही करत बरं हां लोक देव त्यांचंही भलं नाही करत त्यांना काळ्या करायला लय चांगलं वाटते पण जेव्हा परमेश्वराची लाठी जेव्हा पडते की नाही धपा धप त्याचा आवाज नाही येत फक्त त्या माणसाचा आवाज येते ज्याच्यावर पडते ना ते लाठी त्याचाच आवाज येते ते काळी करणंच भरून जाते तो हां असा टाईम येते त्याच्यावर कोणाचं एवढं बुरं नाही चिता माणसानं हां कोणाचे एका हाताचे 2 हात उराले ना होऊ द्या हज नसते त्या गोष्टीले त्यात परमेश्वर असते त्या गोष्टीत नाही पण या मूर्ख लोकांना कोण सांगेन बाई जेव्हा येईन त्यांच्यावर बरशी ते समजेन त्यांना पण तू काळजी नको करू हां तुझी पोरी चांगली झालेली आहे तिनं तिची गलतीचं प्रायचित पण केलेलं आहे आता या गोष्टीला बोलून काही फायदा नाही माय पण शांताबाई ते लोक म्हणे माय उद्या फोन करतो अजून नाही फोन आला माय त्यांचा काय झालं काय नाही तर सांगून तर द्यावा माय मनाला काळजी तर वाटत नाही आपल्या. आई जाऊ दे ना कशाला काळजी करते मला काही आवश्यकता नाही आहे लग्नाची मी तुमच्याशी तशी राहू शकते. नाही माय जमाना जगू देत नाही म्हटलं हां काय लालच आहे म्हणते माय बापाले जवान पोरी घरात बसून ठेवली लोक कोणी बोलतात लोक तिकडून काळ्याही करतात काय करावं बाई माय बापानं कायच करावं माय बापानं.
आई माय शांताबाई तिकडून फोन राहिला हो माय त्या सोरीवाल्या लोकांचा, त्याच्या माईचा फोन राहिला पोराच्या. काय म्हणतात काही नाही माय आता. उचल ना फोन, उचल. काही नाही उचल. हां हॅलो नमस्कार ताई. हां बोला ना, तुमच्याच फोनची वाट पाहत होतो आम्ही. हो मी पण त्यासाठीच फोन केला तुम्हाला. कोणा राशीवर ठेवू नाही म्हटलं तर फोन केला की ताई तुम्ही चांगलं नाही केलं आमच्यापासून गोष्टी लपवून. हां जे होतं ते सरळ सांगायचं होतं. आम्ही तिथंच तुम्हाला सांगून दिलं असतं आमच्या मनामध्ये काय आहे. हां तुमची मुलगी पळून गेली ना मुंबईला. हां गावातल्या पोरासंग हे गोष्ट कशी काय लपवली. हां ताई त्या गोष्टीला खूप दिवस झाले होऊन. आता असं काही नाही आहे. आमच्या पोरीचं काही नाही. त्या मुलांनी फसवलं होतं आमच्या मुलीला. प्लीज ताई समजा आमची गोष्ट. आमच्या मुलीचा काही दोष नाही आहे. हां ताई पाहो ताई असं नका करू, रिश्ता नका तोडू. अरे बापा रिश्ता जुळलाच कुठे होता. हां म्हणजे काही पण अशी पडलेली पोरगी आमच्या नशिबात देता का तुम्ही. हां ताई बिलकुल चालणार नाही असं. हां आम्हाला हा रिश्ता मंजूर नाही आहे. आणि आम्हाला फोन करू नका बापा, आम्हाला माफ करा. दुसरा एक रिश्ता पहा तुम्ही. हां ठीक आहे ना, ठेवते मी फोन. प्लीज ताई 2 मिनटं ऐका. ताई ऐका ना. हॅलो ताई प्लीज. ताई प्लीज ऐका तर तरी, फोन नका ठेवू ताई. प्लीज ताई मजबूर नका करू, ठेवा प्लीज. हां मला बोलायचंच नाही या विषयावरती. आम्हाला काहीच बोलायचं नाही. आम्हाला तुमची मुलगी करायचं नाही. प्लीज आम्हाला फोन करू नका. ताई माझ्या मुलीची काही गलती नाही, ऐकून तर घ्या. काऊ ना माय सुशीला काय झालं, काय म्हटलं तिनं. शांताबाई ते पण त्या जुन्या गोष्टीला रिपीट करत आहेत. तुमची मुलगी पळून गेली ती, अशी पोरगी आमच्या नशिबात काले पाळू राहिली. त्यांनी पण नाही म्हटलं. झालं बाई माझ्या पोरीचं लोक नाही जगू देत आम्हाला. काळ्या करतातच बाई. कधी बोललं नाही होणार काळ्या करणाऱ्यांचं. माझ्या पोरीनं पश्चाताप केला, माफी मागितली, तिची गलती झाली. ते आता एवढी सजा देणार का मापुरीला तुम्ही लोक समाजावाले. एक्सेप्ट करायला काय होते, गलती झाली मापुरीची ऐकून. किती मोठं दुःख दिलं मी माझ्या आई वडिलांना. फक्त माझ्यासाठी एवढं सहन करावं लागत आहे. लोकांचे हात जोडतात, पाय जोडतात, माझी पुरी करा. खूप बेकार वाटते या गोष्टीचं. दुःख मला खूप होते. अहो माय सुशीला जाऊ दे ना बाई, काय दुःख करतं. जो रिश्ता जुळायचा नसते तो कसंही तुटून जाते. आणि जो जुळायचा असते बाई, हे वरून जोडा घोडा लिहिला आहे. होईन त्या पोरीचं लग्न, टेन्शन नको घेऊ, काहीच टेन्शन नको घेऊ. आम्ही हाव ना. शांताबाई डोंगर जे सगळं जग पाहते पण मन जायते कोणीच नाही पाहत नाही. आता माझ्या मनाची वेदना मलाच माहीत बाई. मग पोरीसाठी मला कसं वाटते तर. सुशीला आता आपल्या हाती काही आहे का. हां काही आहे का आपल्या हाती. धीर धर. हां होईन चांगलं. आपल्या पोरीले आपल्या पोरीच्या मनाले समजणारा भेटीन जरूर. तू टेन्शन नको घेऊ. हो भाऊजी बरोबर बोलायले. टेन्शन नको घेऊ सुशीला तू. आई तू टेन्शन नको घेऊ. माझी असं तुम्ही करताना मला लग्न नाही करायचं. मी सुखी राहू शकते तशी पण तुम्ही कोणाकडेचे हात पाय जोडून रिश्ता नका करू माझा. मी तिथं पण खुश नाही राहणार. आई हात जोडते असं नका करू तुम्ही. मी बिना लग्नाची पण राहू शकते. मी शिकून सवरून काही बनेल, तुम्हाला पाहणार. तुमच्यासाठीच माझी जिंदगी आता मी ठेवणार. मला काही या लग्नाची आवश्यकता नाही आहे. प्लीज आई. कोण समजून या पोरीला, कसं होईन या पोरीचं लग्न. मला लय टेन्शन येते बाप्पा. शांताबाई काय करू काही सुचत नाही. धीर धरणं बाई. काही नाही होत, परमेश्वर आहे. काही ना काही त्या पोरीचं चांगलंच होईल. काही टेन्शन नको घेऊ. हो ना बाई ना. हां मी आता कोणाचं खराब केलं नाही. पण आता माझ्या पोरीची एक एवढी गलती झाली. हां पण त्या गलतीचं लोक म्हटलं एवढं ढिंडोरा पेटतात बाई. हां किती दिवस झाले त्या गोष्टीला. पण लोक तेच गोष्टी आठवून ठेवतात. हां माझ्या पोरीचा रिश्ता तोडला बाई. या पुष्पातच कामाशी नाही. किती दिवस तोडतील, किती दिवस काड्या करणारे करतील. पण एक दिवस म्हटलं हां तो दिवस उगीन पाहिजे तू की त्या पोरीचं लग्न होईल आणि त्या पोरीच्या मनाला समजणारा जरूर भेटीन. हां हे गोष्ट लिहून घे तू माझ्या. जोडा देव वरून पाठवते लिहून. हां कितीही लोक काळ्या करू नवा. हां पण वरून जोडा लिहिन असेल ना तर कोणी दूर नाही करू शकत. त्या पोरीचा रिश्ता जोडायचा असेल तर त्याच्या संगत जुडीन. आणि त्या पोरीनं मनानं प्रायचित केलेलं आहे, तिने मनाने सुधारलेली आहे. तर तिला तू पाय येते की नाही रिश्ता तिले. हां मग म्हणजे मला तू शांताबाई तू काय बोलली होती काय झालं म्हणून. हो शांताबाई बरोबर बोलली. फक्त मनाले धीर धरती आहे. त्या मनाले मन खाऊ नको ती. चांगलंच होईन त्या पोरीचं. हां टेन्शन नको घेऊ सुशीला काहीच तू. हो माय आता तेच तेवढंच मनाला धीर आहे माय आता. हां तुमच्या लोकांचा सपोर्ट आहे बाई. हां आणि देवावर भरोसा आहे आता देवी मायच्या हातीच आहे बाई. म्हातारानी कर माय चमत्कार. मग पोरीचा रिश्ता होते बाई. होईन देव इतका हे नाही आहे. हां परीक्षा घेते पण आपल्याला पास बी करते. टेन्शन नको घेऊ तू. त्या पोरीचा पाक्की चांगला रिश्ता येईल आणि ते पोरगी सुखान नांदायला जाईल.